नमस्कार, मी इंग्लंडच्या पार्लमेंट स्क्वेअरवरती आता उभा आहे। माझ्या मागे जे दिसत आहे ते या देशाचं अत्यंत सामर्थ्यशाली असलेलं पार्लमेंटची ही इमारत आहे, ज्याला वेस्टमिन्स्टर हॉल म्हणतात। ही इथे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे युनायटेड किंगडमचं जे सार्वभौमत्व आहे, जे सर्व कामकाज चालतं ते या ठिकाणाहून चालतं। आणि 1707 इथे ग्रेट ब्रिटनच्या पार्लमेंटची स्थापना झाली होती आणि 1800 साली युनायटेड किंगडमच्या पार्लमेंटची आणि डेमोक्रेसीची स्थापना झाली। तर हे जे दोन सभागृह आहेत मागे, हे आता आपण बाहेरून बघतोय, मी याला आतून सुद्धा बघितलेलं आहे। दोन जे सभागृह आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स, त्याच्यामध्ये या युनायटेड किंगडम मधले जे लॉर्ड्स होते जुने, त्यांना बाय नॉमिनेशन आहे, रोटेशननी ते लोक या सभागृहामध्ये येतात आणि इथे आपलं कामकाज करतात। दुसरं जे आहे ते आहे हाऊस ऑफ कॉमन्स, जिथे आपल्या भारतातल्या लोकसभेमध्ये जसे लोक निर्वाचित होऊन जातात तसे या ठिकाणी निर्वाचित होऊन येतात आणि तिथे प्राईम मिनिस्टर बसतात। तर एकूणच याला खूप मोठी परंपरा आहे, अनेक वर्षांचा इतिहास आहे। हे जे तुम्हाला मागे पार्लमेंट दिसतं आहे, याच्यामध्ये वर्ल्ड वॉर II जेव्हा झालं, दुसरं महायुद्ध, तेव्हा याच्यावर सुद्धा जर्मनी विमानांनी बॉम्ब टाकले होते, याला पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं। आतून जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा ते जे डिमॉलिश झालं होतं, तर युद्धाच्या नंतर चर्चिल हे या देशाचे प्राईम मिनिस्टर होते आणि तेव्हा एक विचार या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि अत्यंत सशक्तपणे मांडला जात होता की ही आता जुनी झालेली इमारत आहे आणि दुसरं म्हणजे ही अपुरी पडते लोकसभेच्या म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण लोकसंख्येची जी आधारावरती। तर बा नवीन पार्लमेंट का बांधल्या जाऊ नये, तर त्यावेळेला चर्चिल आणि या देशाच्या सरकारने असं ठरवलं होतं की हा निर्णय करण्यापूर्वी एक कमिटी बनवावी आणि त्या कमिटीने याच्यावर सर्वकष विचार करून आपला रिपोर्ट द्यावा। जो रिपोर्ट आजही तुम्ही गुगलवर सर्च केला तर तुम्हाला उपलब्ध होईल। एक फार मोठा रिपोर्ट, संक्षिप्त रिपोर्ट त्या समितीने दिला होता आणि समितीने असे शिफारशी केल्या होत्या की पार्लमेंट जिथे देशाचे सारे निर्णय घेतल्या जातात, या फक्त इमारती नसतात, तर हा आमचा इतिहास असतो, आमच्या पाऊलखुणा असतात। ज्या सभागृहामध्ये शेकडो वर्ष निरनिराळ्या विषयांवर वेगवेगळे डिबेट झाले, अत्यंत वादळी डिबेट झाले आणि ज्या पार्लमेंटमध्ये जागतिक जे युद्ध झाले, महायुद्ध पहिलं असेल दुसरं असेल, ज्याच्यामध्ये चर्चिलचं 4 जून 1940 जे सर्वात मोठं आणि अत्यंत महत्वाचं असं भाषण ज्या ठिकाणी त्यांनी दिलं होतं की वी शॅल नेव्हर सरेंडर, अशा अनेक घटनांचा साक्षीदार असलेलं हे जे पार्लमेंट आहे हे बदलवण्यात येऊ नये, कारण याला एक इतिहास आहे। आणि म्हणून तेव्हा निर्णय असा झाला आणि समितीने याचा पण उल्लेख केला की समजा बसायला जागा कमी पडत असेल तर काय फरक पडतो, निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांचेच प्रतिनिधी आहेत ना, त्यांना बसायला वा जागा कमी पडते किंवा मोठी जागा पाहिजे हा काही एवढा मोठा इतिहास पुसून टाकण्यासाठी पुरेसे कारण नाही आहे। आणि त्यांनी हे पण सांगितलं की जसं भारतामध्ये बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंटचं जेव्हा जॉईंट सेशन होतं ते वर्षातनं एकदा होतं, ज्याच्यामध्ये राष्ट्रपती ॲड्रेस करतात, तसे इथे जॉईंट हाऊसचं जेव्हा पार्लमेंटचं सेशन होतं तेव्हा राजा किंवा राणी येऊन त्याला ॲड्रेस करत असते, तर त्यावेळेला ती जागा कमी पडते। किंवा एखादा अत्यंत महत्वाचा डिबेट असेल, नो कॉन्फिडन्स मोशन असेल किंवा असेल, त्यावेळेला फक्त जागा कमी पडते। तर त्या समितीने अशी शिफारस केली होती की काय झालं, खाली बसतील खासदार किंवा उभे राहून ऐकतील भाषण आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो रिपोर्ट पार्लमेंटने त्यावेळेला ऍक्सेप्ट केला आणि ठरवलं। आजही या पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जेव्हा असे महत्वाचे डिबेट होतात तर अनेक खासदार हे खाली बसतात, अनेक खासदार उभे असतात पार्लमेंटरीयन्स, पण त्यांनी हा इतिहास मोडू दिला नाही। नवीन पार्लमेंट बांधण्याचा जो विचार होता तो किती त्यांच्यासाठी त्यांच्या परंपरा आणि किती महत्वाच्या होत्या याचा आपल्याला यावरून लक्षात येईल। अन्यथा आज भारतामध्ये
कुठलाही विचार न करता ज्या पार्लमेंटच्या सभागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर देशाच्या पहिल्या प्राईम मिनिस्टरनी भाषण दिलं, अनेक भाषणं, अनेक मोठमोठ्या नेत्यांचे अनेक महत्वाच्या विषयांवर भाषणं झाली, ते पार्लमेंट आता इतिहास जमा झालेला आहे. तेव्हा अशा परंपरांना सांभाळणारा हा देश बघा किती, यांच्या परंपरा किती मोठ्या आहे, किती शक्तिशाली आहे, किती समृद्ध आहे. या पार्लमेंट स्क्वेअरवर मी जिथे उभा आहे तिथे जगातल्या 10 महान पुरुषांचे पुतळे लागलेले आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी फार मोठं कार्य केलं मानवतेसाठी, किंवा एकूणच फिलॉसॉफिकली किंवा आयडिओलॉजिकली, सोशली, त्या अशा 10 लोकांचे इथे पुतळे लागलेले आहेत. पहिला पुतळा जो आहे तो विन्स्टन चर्चिल यांचा लागला आहे, ज्यांनी महायुद्धामध्ये त्या देशाचं नेतृत्व केलं होतं. यामध्ये प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट आहे. इथल्यातला एक जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं आहे महात्मा गांधी. गांधींचा पुतळा, ज्या गांधींनी ब्रिटिशांना अतिशय त्रास दिला, भारताच्या स्वातंत्र्य युद्धाचं संग्रामाचं नेतृत्व केलं, सळो की पळो करून सोडलं आणि शेवटी ब्रिटिशांना भारत सोडावा लागला, त्या महात्मा गांधींचा पुतळा त्यांनी इथे उभारला. याच्यावरूनच महात्मा गांधी हा किती जगव्याप्त आणि सर्वमान्य नेते होते याची आपल्याला कल्पना येईल. दुसरा जो पुतळा इथे लागलेला आहे तो आहे नेल्सन मंडेलांचा, ज्यांनी जगातल्या वर्णद्वेषाच्या विरुद्ध लढाई केली, स्वातंत्र्यासाठी लढाई केली, साऊथ आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ज्या माणसांनी आपल्याला प्रचंड छळलं, आपली सत्ता उलथवून लावली, त्या माणसाचा पुतळा उभारण्याची परंपरा या देशात आहे. अन्यथा आज अनेक देशांमध्ये जी स्थिती आहे की आपल्या विरुद्ध जरी बोलला नुसता कुणी तरी त्याला संपवून टाकण्याची भाषा बोलल्या जाते, त्याच्या विरुद्ध द्वेषाने सूडबुद्धीने कारवाया केल्या जातात. अशा साऱ्या बॅकग्राऊंडवरती, अशा पार्श्वभूमीवरती इथे आल्यानंतर मला एक वेगळी अनुभूती मिळाली. मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. हे देश जरी साम्राज्यवादी होते तरी काही बाबतीत जगाचं आजही नेतृत्व का करतात याची बीजं आजही आपल्याला इथे सापडतील. एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु त्याचे विचार आणि त्याच्या पाऊलखुणा त्या कधीही मिटवता येत नाही. किंबहुना जागतिक स्तरावरती जे नेतृत्व स्वीकार्य झालेलं आहे, ज्याला सगळ्या जगाने मान्य केलं आहे, असं जगमान्य नेतृत्व करण्याचं सौभाग्य भारताच्या एका नेत्याला मिळालं होतं. त्यांचं नाव मोहनदास करमचंद गांधी होतं. त्याचा आपल्याला प्रत्येक भारतीयाला निश्चित अभिमान वाटला पाहिजे. धन्यवाद.